आता मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। नाशिकमध्ये मानवी वस्तीत बिबट्या शिरला। 2 ते 3 जणांवर बिबट्यानं हल्ला केला। बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आले। ऐरोलीत लाईट बिल भरण्यास उशीर झाल्याच्या क्षुल्लक कारणावरून एकाला घरमालकाच्या नातेवाईकांनी जातीवाचक शिवीगाळ केला। इतकंच नाही तर पायाला नाक घासून माफी मागायला लावल्याचा प्रकार समोर आलाय। पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड करण्यात आली। 9 ते 10 वाहनांची तोडफोड करण्यात आली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। या प्रकरणात स्थानिक नागरिकांनी चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। नाशिकमध्ये 5,700 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं। रामकाल पथाचंही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं। रामकाल पथ केंद्राची महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ओबीसी विभागाचे नवनियुक्त अध्यक्ष डॉक्टर यशपाल भिंगे यांचा पदग्रहण सोहळा पार पडला। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत हा पदग्रहण सोहळा पार पडला। दिल्ली बॉम्बस्फोटातील दहशतवादी उमरचं घर उद्ध्वस्त करण्यात आलं। सुरक्षा दलांनी जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथील त्यांच्या घरावर बॉम्बस्फोट केला। यापूर्वी पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या अनेक संशयितांची घरं अशाच प्रकारच्या बॉम्बस्फोटामध्ये उद्ध्वस्त केली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला।